नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. मी प्राध्यापक डॉक्टर GM गायकवाड. माझ्या GMG चक्रवर्ती इझी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 7-8 व्हिडिओमध्ये ICT या कंपोनंटला प्रमोट करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्याची एक एजन्सी करून ओळख पाहतो. आज आपल्याला एक नवीन ICTला प्रमोट करणारी संस्था जी आहे तिचं नाव आहे नॅशनल नॉलेज नेटवर्क, ज्याला NKN असं देखील म्हटलं जातं. हे राष्ट्रीय नॉलेज नेटवर्क जे आहे मित्रांनो, ते नॅशनल नॉलेज नेटवर्क या भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केलेलं एक महत्वाकांक्षी डिजिटल नेटवर्किंग प्रकल्प आहे. याची सुरुवात 2010 साली करण्यात आली. याचा उद्देश काय तर देशभरातील शिक्षण आणि संशोधन संस्थांना उच्च गती, सुरक्षितता आणि समर्पित असलेले डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा या राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क किंवा नॅशनल नॉलेज नेटवर्कचं हे कार्य आहे. आणि या NKNचे म्हणजे राष्ट्रीय ज्ञान नेटवर्कचे उद्देश कोणते आहेत तर ज्ञानाचं सामायिकरण करणं, म्हणजे भारतातील शिक्षण व्यवस्था असेल, संशोधन असेल किंवा डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या संस्थांमध्ये माहितीचा वेगवान आणि सुरक्षित प्रवाह सुनिश्चित करणं, उच्च दर्जाचे नेटवर्क प्राप्त करून देणं, उच्च दर्जाचे इंटरनेट प्राप्त करून देणं, संशोधन आणि शिक्षण संस्थांना एकत्र जोडणं, आंतरराष्ट्रीय सहकार्य तयार करणं किंवा उभारणं. जगभरामध्ये ज्या काही संशोधन संस्था असतील या संशोधन संस्थांशी कनेक्ट होण्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करणं आणि गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना देणं. देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल, एक सामायिक संशोधनासाठी डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या राष्ट्रीय ज्ञान नेटवर्कचं अर्थात नॅशनल नॉलेज नेटवर्कचं आहे. त्यानंतर या NKNची वैशिष्ट्य काय आहे तर हाय स्पीड कनेक्टिव्हिटी. हे नॅशनल नॉलेज नेटवर्क हे 100 Gbps इतक्या वेगानं कनेक्टिव्हिटी प्रदान करतं. देशभरातील शिक्षण आणि संशोधन संस्थांना वेगवान डेटा शेअरिंगच्या सुविधा हे पुरवतं. म्हणजे हाय स्पीड कनेक्टिव्हिटी यामधून येते. त्यानंतर या NKNचं व्यापक असं नेटवर्क आहे, म्हणजे 1750हून अधिक संस्थांना हे जोडलं गेलेलं आहे. आता हा आकडा जवळपास 2000च्या जवळ गेलेला आहे. देशभरातील ज्या IITs आहेत, IIM आहे, IISERs आहेत, NIT आहेत किंवा इतर ज्या उच्च शिक्षण देणाऱ्या संशोधन संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, या सगळ्या संस्थांचा समावेश या व्यापक नेटवर्कमध्ये येतो. हे एक NKNचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सुरक्षित आणि समर्पित नेटवर्क या NKN मार्फत अत्यंत सुरक्षित आणि समर्पित नेटवर्क डेटा संरक्षण आणि गोपनीयतेसाठी हे सुरक्षित आणि समर्पित नेटवर्क पुरवतं. त्यानंतर मल्टीमीडिया सोल्युशन्स, अनेक पद्धतीचे मल्टीमीडिया सोल्युशन्स या NKNचं उद्दिष्ट आहे, वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाले, लाईव्ह लेक्चर झाले, वेबिनार झाले, यासाठी सुविधा पुरवल्या जातात. भारतातील आणि परदेशातील शिक्षक असू द्या, संशोधक असू द्या, विद्यार्थी असू द्या, यांच्याशी थेट संवाद साधण्याची व्यवस्था या NKNचं वैशिष्ट्यामध्ये येतं. तर ही झाली NKNची वैशिष्ट्य.
त्यानंतर NKNचे फायदे असणारे क्षेत्र कोणते आहे, तर पहिलं क्षेत्र आहे अर्थात शिक्षण. यामधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण ऑनलाईन व्याख्याने अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणं, विविध शैक्षणिक संस्थांमध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची सुविधा प्राप्त करणं, संशोधनाला चालना देणं, डेटा शेअरिंग आणि सहकार्यात्मक संशोधनासाठी वेगवान आणि सुरक्षित नेटवर्क पुरवणं, जगभरातील संशोधन संस्थांमध्ये सहकार्य वाढवण्याची सोय या NKNचा फायद्यामुळे होतं. त्यानंतर आरोग्य सेवा पुरवणं, हे आरोग्य सेवेमध्ये देखील NKNचं म्हणजे नॅशनल नॉलेज नेटवर्कचं बहुतांश योगदान फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये प्रामुख्याने टेलिमेडिसिन हा भाग आपल्याला सांगता येईल. ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरकडून ऑनलाईन सल्ला मिळण्याची सुविधा या NKN संस्थेमार्फत केली जाते. मेडिकल डेटा आणि संसाधनाचा वेगवान, सुरक्षित आणि आदानप्रदान या डेटाची होते. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती ज्या वेळी येते त्याच्यावेळी या NKNचा फायदा आपल्याला होतो. म्हणजे आपत्तीच्या वेळी अत्यावश्यक माहितीच्या वेगाने प्रसार करण्यासाठी याचा उपयुक्त असा उपयोग होतो. तर हे झाले नॅशनल नॉलेज नेटवर्कचे फायद्याचे क्षेत्र. त्यानंतर या NKNचे फायदे काय, तर ज्ञानाचा समान प्रसार करणं, गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना देणं, जागतिक स्तरावर कनेक्टिव्हिटी निर्माण करणं म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था शिक्षण संस्थांमध्ये थेट संपर्क करणं, तंत्रज्ञानात प्रगती करणं, देशभरातील जे विज्ञान अभियांत्रिकी आरोग्य क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याचं काम हे NKNमुळे होतं. यामध्ये जो डेटा शेअर होतो त्या डेटाला सुरक्षितता प्रदान करण्याचं काम हे NKN करता. अत्यंत सुरक्षित नेटवर्क आहे, त्यामुळे डेटा लीक होण्याची भीती नसते. या NKNचा उपयोग काय, तर अभ्यासक्रम विवरण, भारतातील दर्जेदार कोर्सेस व्याख्याने ग्रामीण भागात पोहोचवणं, म्हणजे जो अभ्यासक्रम असेल त्याचं वितरण या मार्फत होतं. त्यानंतर संशोधन आणि विकासासाठी या NKNचा फायदा होतो. म्हणजे यामधून जो डेटा शेअर होतो तो संशोधन प्रकल्पासाठी नेटवर्किंग सुविधा उपलब्ध करून देतात. आरोग्य सेवेसाठी या NKNचा उपयोग होतो. ग्रामीण भागामध्ये जे आरोग्य आहे या आरोग्य क्षेत्र सुधारण्यासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज नॅशनल नॉलेज नेटवर्क अर्थात NKN या संस्थेची ICTला प्रमोट करणाऱ्या संस्थेची माहिती पाहिली. यानंतर नवीन संस्थेचा परिचय करून देण्यासाठी पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.